तुम्हाला वाटतं हाणामाऱ्या केल्या, कोणाला हौस नसते. आम्ही शिकले सवरलेलो आहोत. पण साहेबांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा आपण म्हणजे नाराज होऊ नका असं का सांगावं लागलं राज ठाकरे? नाही, असं नसतं ना. नाराज होऊ नकाचा अर्थ असा असतो की म्हणजे राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी भांडतोय. म्हणताय तुम्ही कारण हे बघा, शेवटी पहिल्यांदा युतीमध्ये जातोय. नक्की आपल्याला भांडून काय काय गोष्टी मिळवायला लागणार आहे आणि त्यामुळे थोडंसं उशीर होतो. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मनात जर काही असेल तर ते सगळं बाजूला ठेवा. महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला पण प्रलोभनं आल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न पण झाला होता, पण तुम्हीही गेलेल्या नाहीयात. तर उमेदवार म्हणून पाहता येणार आहे आम्हाला? ह्याचा उमेदवार ओढ, त्याचा माणूस ओढ, हे राजकारण नाहीये. brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. आज जे मार्गदर्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये नाराजीचा सूर, म्हणजे नाराज होऊ नका असं का सांगावं लागलं राज ठाकरे? नाही, असं नसतं ना. नाराज होऊ नकाचा अर्थ असा असतो की कुठलाही वाद जर राजसाहेब ठाकरेंनी एखादा वाद असेल, एखादा मिसअंडरस्टँडिंग असेल, ते जर दूर ठेवलं आणि जर दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत, जे 19 वर्ष लांब होते, आधी कौटुंबिकरित्या मग राजकीयदृष्ट्या एकत्र आले, तर मग त्यांनी एक पक्षप्रमुख म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना एक राजमंत्र दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मनात जर काही असेल तर ते सगळं बाजूला ठेवा. महाराष्ट्र महत्वाचा आहे. एक प्रकारे मुंबई जी महाराष्ट्रापासून विविध मार्गांनी तोडण्याचा प्रयत्न दिसतोय आणि तो तर सगळ्यांना दिसतो, ते काही लपलेलं नाहीये. त्याच्याकरता तुम्ही हुशार आहात का, आम्ही हुशार आहोत का, हा विषय नाहीये. सामान्य माणसाला कळले. ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यातली क्रोनॉलॉजी आहे ती क्रोनॉलॉजी दाखवते की मुंबई जी त्यांना मिळत नव्हती, हा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव आहे का? आणि गेली 8 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि ज्या प्रकारे ह्याचा उमेदवार ओढ, त्याचा माणूस ओढ, हे राजकारण नाहीये, हे आरएसएसचे संस्कार नाहीये. ह्या अनेक विषयावर सन्मान्य राजसाहेबांनी भाष्य केलं. आम्ही ऑलरेडी उत्साहित होतोच. राजसाहेबांमुळे अजून तो उत्साह द्विगुणित झालेला आहे आणि आम्हाला दिसतंय की महाराष्ट्रातील मराठी माणूस हा पूर्ण ताकदीने या युतीच्या मागे उभा राहिलेला असेल. त्यामुळे कोणाचे किती आहेत, कोणाचे कमी आहेत का, कोणाचे जास्ती आहेत का, हा विषय महत्वाचा नाहीये. तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत तळागाळापर्यंत काम करून आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्र वाचवायचा आहे. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांचा जो अपमान होतोय, सतत अपमान होतोय आणि त्याच्यावर आवाज राजसाहेब ठाकरेच उठवतात. मग तो मोर्चा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. तुम्हाला वाटतं हाणामाऱ्या केल्या, कोणाला हौस नसते. आम्ही शिकले सवरलेलो आहोत. पण जेव्हा माझ्या महाराष्ट्रात विचारलं जातं की आम्ही का करायचं आणि कशासाठी करायचं, तेव्हा ती भाषा किंवा समोरचा जर जास्ती जोरात आला तर आपण मराठी आहोत, तुम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेतलं जाईल. ह्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाही दिसलं असेल, तुम्ही माध्यमातून अनेक विषय दाखवलेले आहेत. कशा प्रकारे घरं नाकारली जातात, कशा प्रकारे मराठी माणसाला गृहीत धरलं जातं, काय भाषा वापरली जाते. हा महाराष्ट्र आहे, हा हुतात्म्यांनी मिळवलेला महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. असाच कोणी दिलेला नाहीये आणि या देशाची भाषावर प्रांतरचना आहे. त्यामुळे महाराष्ट्र मराठी माणसाचा असेल म्हणून सत्तेत जायचंय. टेंडर आणि इतर गोष्टी मॅनेज करण्याकरता सत्तेत जायचं नाहीये. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सत्तेत जायचंय, पण सत्तेत जाण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. अजून अर्ज सुद्धा दाखल झालेले नाहीयेत. अवघे काही तास उरलेले आहेत. काय एवढा उशीर होतो आहे? आणि उशीर नसतो. मला वाटतं आमचे नाही, अनेक पक्षांचे अर्ज व्हायचे ना दाखल. बरोबर आहे, पण शेवटी कसं त्यांच्याकडे असतंय? किमान उमेदवारांना कल्पना तरी आहे आपल्यापैकी काही. तुम्हाला वाटतं ना आमच्याकडे कल्पना असेलच ना उमेदवारांना. आता मला कळलं तुम्हाला सूत्र खरं सगळीच सांगतात. ह्या बाबतीत तुम्हाला सूत्रांनी कसं काय नाही सांगितलं असं मी आपल्या गमतीने सांगितलं आपणास. परंतु एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण आम्ही जेव्हा तळागाळापर्यंत आम्ही कार्यकर्ते काम करत असतो, उमेदवार कोण याचा आम्ही विचार करत नसतो. आमचा जो उमेदवार असेल तो सन्मान्य राजसाहेबांचा चेहरा असेल. मग तो हा आहे का हा विचार आम्ही महाराष्ट्र सैनिक करत नाही. जो दिलाय त्याला पूर्ण ताकदीने मराठी माणसाच्या भल्याकरता जिंकून आणायचा आहे, मुंबई वाचवण्याकरता जिंकून आणायचं आहे, महाराष्ट्र वाचवण्याकरता जिंकून आणायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा मुंबईमध्ये यावं लागतं आहे. काय, कशासाठी अशा पद्धतीने? बरोबर. महानगरपालिकेला तुम्हीच विचार करा की याच्या मागचा इकडच्या भाजपचा विचार नक्की काय असेल. दिसेल तुम्हाला राजसाहेब ठाकरेंच्या भाषणात. राजसाहेब ठाकरे शांत बसणारी व्यक्ती नाहीये. जसा मराठी माणसांनी त्याग केला तसं काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनाही त्याग करावा लागू शकतो. मनसेमधल्या मोठ्या नेत्यांना साईडलाईन करून त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे असं काहींचं म्हणणं आहे. अशा पद्धतीची सूत्रांकडून आलेली माहिती आहे. काय सूत्र मजेशीर असतात. आमच्यामध्ये सर्वोच्च कुटुंब प्रमुख हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहोत. एक ही पेपरवरची तुमचे पदाधिकारी असते. आम्ही सगळेजण हे महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्ही राजसाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. नेता आहोत का नेता नाही आहोत, प्रवक्ता आहे का प्रवक्ता नाहीये, हा विषय नंतरचा आहे.
माझ्या सन्मान्य राजसाहेबांनी, आमच्या सन्मान्य राजसाहेबांनी वयाच्या 38व्या वर्षी छातीवर दगड ठेवून, सगळी दुःख बाजूला ठेवून जो पक्ष काढला, तो पक्ष महाराष्ट्राच्या हिताचा काढलेला आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा काढलेला आहे, मुंबईच्या प्रश्नांकरता काढलेला आहे, महाराष्ट्राच्या प्रश्नांकरता काढलेला आहे आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाकरता काढलेला आहे. यश अपयश हा विषय नंतरचा. त्यामुळे ते नेता पिता सगळ्या गोष्टी, आम्ही सगळेजण सन्मान्य राजसाहेबांचे राज्यसैनिक आहोत, महाराष्ट्र सैनिक आहोत. सर्वप्रथम कुठलीही यादी जाहीर नाही केली, हे तुम्हाला कळलंच असेल. पण साहेबांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा आपण युतीमध्ये आहोत आणि त्याची सवय नाही आहे आपल्याला. आपण एकटे खूप वर्ष लढलोय. आता आपल्याला दुसऱ्यांबरोबर लढायचं आहे, तर आपल्याला प्रथम महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. जे काय महाराष्ट्रासाठी योग्य आहे आणि महाराष्ट्र आपल्या कुठच्याही वादापेक्षा मोठा आहे. साहेबांनी स्वतःचं एक एक्झाम्पल म्हणून दिलं की मी सगळं बाजूला ठेवलं आहे महाराष्ट्रासाठी. तसंच तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि ज्यांना उमेदवारी मिळणार आहे त्यांनी तसंच विचार करावा आणि महाराष्ट्रासाठी जे योग्य आहे तसं आपण काम करावं. अजून उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीयेत किंवा होतील असं म्हटलं जात आहे. 2 दिवस राहिलेले आहेत. उशीर का होतोय? मला असं वाटतंय की हे बघा, आमची पहिली वेळ आहे. आम्ही आमच्या कार्यकर्ता आणि आमच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहेत. ते त्यांच्या परीने करत आहेत आणि पण ते जरा थोडंसं समन्वय होण्यामध्ये थोडासा वेळ लागतोय. पण जे काय रिझल्ट येईल ते अतिशय उत्तम येईल अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही सुद्धा एक म्हणजे कॅन्डिडेट असू शकता, संभाव्य उमेदवार असू शकता का? आम्ही बघायचं म्हणजे आता येत्या काही तासात तुम्ही फॉर्म वगैरे भरताय, तुम्हाला काही हिंट दिलेली आहे? मला असं वाटतंय की आम्ही सगळे आमच्या बरोबर खूप वर्षानुवर्ष राजसाहेबांना मानणारे कार्यकर्ता आहेत. त्यांना न्याय मिळाला पण पाहिजे. तुम्ही पण तर आहात, अनेक वर्षांपासून पक्षात आहात, पक्षाची बाजू लावून धरता आहात, कार्यकर्ते जोडून आहात, सगळेजण इथून तिथे गेले तरी सुद्धा तुम्ही राज ठाकरेंबरोबर आहात आणि तितक्याच म्हणजे तुम्हाला पण प्रलोभनं आल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न पण झाला होता, पण तुम्हीही गेलेल्या नाहीयात. तर उमेदवार म्हणून पाहता येणार आहे आम्हाला की तुम्हाला वाटतंय नाही लढायची? मला कुठेतरी वाटतंय की आपले जे इतके वर्ष काम करतायत त्यांना न्याय मिळणं गरजेचं. तुमच्याच कार्यकर्त्यांसाठी तुम्ही बाजूला होताय. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी, आमचे कार्यकर्ते म्हणजे राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी भांडतोय. भांडताय तुम्ही? कारण हे बघा, शेवटी पहिल्यांदा युतीमध्ये जातोय. नक्की आपल्याला भांडून काय काय गोष्टी मिळवायला लागणार आहे आणि त्यामुळे थोडंसं उशीर होतोय, पण नक्की चांगला रिझल्ट समोर येईल. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रात्रीतनं एक भांडण झालेलं आहे 2 नेत्यांचं, त्यांच्या उमेदवारांवरनं. मी नाव नाही घेत त्याच्यामध्ये, पण मग तुमची भांडणं झाली तर मग कसं काय होईल? आमचं भांडण त्या